कामठीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, घराचा आधारवड हरपला, 40 वर्षीय इसमाचा गुदमरून मृत्यू, 10 जण होरपळले. जिल्ह्यातील जुनी कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अतुल उर्फ बंटी पानतावणे या 40 वर्षीय इसमाचा गुदमरून मृत्यू झाला, तर दुसरे सुमारे 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना रविवार 29 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पानतावणे कुटुंब सकाळी घरी असताना स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे आग लागली आणि त्यानंतर अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार अतुल पानतावणे यांच्या पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता गॅस गळतीमुळे आग लागली. त्यानंतर काही क्षणातच सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण घरात आग पसरली. घरातील जीवनावश्यक वस्तू, टीव्ही, फ्रीज, कपडे यासह सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान आग लागल्यानंतर पत्नी आणि मुले घराबाहेर पडण्यात यशस्वी झाली, मात्र अतुल बेडरूममध्येच अडकून पडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. घरात लागलेल्या आगीला विझवण्यासाठी विनय पानतावणे, नितीन पानतावणे तसेच शेजारी संध्या ढवळे यांच्यासह इतर काही जणांनी प्रयत्न केले. यात ते देखील जखमी झाले. या सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. आग विझवण्याच्या प्रयत्नात आणि स्फोटाच्या धक्क्याने जवळपास 10 जण जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दखल घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या भीषण आगीत पानतावणे यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सुमारे 5 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे कामठी परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही अत्यंत दुःखद घटना असून मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जोमडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून या घटनेचा पुढील सखोल तपास सुरू आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम, कामठी.